ठाकरे सेनेचे जे 6 खासदार आहेत यांच्या फुटीनंतर जर बघितलं तर या फुटीनंतर जर बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांचा विदर्भ दौरा लागलेला आहे। विशेषतः म्हणजे आज ते यवतमाळमध्ये सभा घेत आहेत, त्यानंतर वाशिममध्येही सभा होणार आहे। मात्र तो पूर्वी जर बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9,40,00,000 रुपयाचा निधी हे संजय देशमुख यांच्याकडे दिला आहे। त्या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी जे अंबादास दानवे जे येतात शिवसेनेचे, दादा काय म्हणता या नेमकंच निधी इतकं 9,40,00,000 रुपये दिले? निधी मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला 9 कोटी नाही 900 कोटी मंजूर करता येतात, पण ते तिजोरीत असले पाहिजे। त्याची प्रक्रिया आहे, त्याची सिस्टीम आहे, त्याच्यावर पत्र दिलं मंजूर झालं आणि ती जर लोकांना दाखवून उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला तर याला कोणताही अर्थ नाही। लबाडाच्या घराचं जेवण हे लबाडच्या घराचं आवत नाही, जेवल्याशिवाय खरं नसतं। असे निधी मंजुरीचे आमच्याकडे कित्येक पत्र पडलेले, त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडे पडलेले। परवा ते ओम राजेचं दाखवलं, एवढे मंजूर। अरे असे मंजुरीला काही अर्थ आहे का? मंजूर काय पत्र दिलं मंजूर होत असतं का? त्याची प्रोसेस आहे, त्याची फाईल्स होत असते, त्याचे टेंडर निघत असतात, कोणी करायचं ठरवायचं असतं। पण मला असं वाटतं लोकांना एक मूर्ख बनवण्याचं काम अशा 9 कोटी 18 कोटी 10 कोटीमुळे उरलेले असं काही होत नसतं। त्यांच्याकडे जे दिलेले तेच त्यांनी खर्च नाही केलं तर हे काय करणार ते? नक्कीच मला एक सांगा दादा, सध्याच्या परिस्थितीत विदर्भात एकमेव खासदार होते, एकमेव खासदार यानं बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला। नेमकं दादा विदर्भात पक्ष बळकटीसाठी आपला काय प्रयत्न राहणार आहे? हे बघा, शिवसेना ही बळकटच आहे। एखादी जागा नसली किंवा कमी झाली म्हणून संघटना काही कमी जास्त होत नसते। संघटनेचं काम आहेच ऑलरेडी। मला असं वाटतं येणार काळात आणखी जोमाने काम करू। नक्कीच हे होते आपल्यासोबत अंबादास दानवे यांनी एकच सांगितलं की जेणेकरून निधी देणं हा काही म्हणजे पक्षाचा एक हे आता कितीही निधी घोषणा करू शकतात, मात्र तो प्रत्यक्षात जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्या निधीला काही महत्त्व नसते। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।